मंडळी नमस्कार. मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. मंडळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं रान पेटलेलं आहे आणि याच अनुषंगानं लोकसंवाद मराठीचा जो काही ग्राउंड रिपोर्ट आहे तो आपण वेगवेगळ्या गटाच्या माध्यमातून घेतोय. यामध्ये प्रामुख्याने आज आपण चोपडी गटामध्ये जे बुद्धाळ गाव आहे यामध्ये आलेलो आहे आणि आपण या गावगाड्यात असणारे जे काही युवक आहेत, जी काही तरुण मंडळी आहे, तर या खरं तर मंडळीची आपण या ठिकाणी चर्चा करतोय आणि याच अनुषंगानं आपल्यासोबत काही या गावातील युवक आहेत. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं वादळ पेटलेलं आहे. तर यामध्ये तुमचा उमेदवार किंवा तुमचं काय इथल्या भागातलं कसं नियोजन चाललंय? आमच्या भागातले उमेदवार आहेत आमच्या वाडीत बापू गट सक्रिय आहे. बर 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 बर. आणि आपण बापूचा आदेशची वाट बघायला आलो आम्ही. बापूजा हा. उमेदवार तर कळाला कोण आहे ते? उमेदवार भाजपमधून आपले चेतन सिंग केदार. चैतन्य केदार नाव डिक्लेअर झालेलं आहे. बर बर बर. हा. मग आता करणार का काम? 100% बापूचा आदेश आल्यानंतर 100% काम करणार आम्ही. कारण केंद्रात आपले राज्यात भाजप आणि शिवसेना होते, हा हा हा. त्यामुळं ही युती आम्हाला मान्य आहे युवकांना. केंद्रातली आणि राज्यातली युती. राज्यातली होती. पण आता इथं बघितलं तर बुद्धाळचे गाव आहे, हा. तर ही शेतकरी कामगार पक्षाचं एक महत्वाचं गाव आहे असं मानलं जातं. इथं ते शेतकरी कामगाराच्या पक्षाची विचारधारा आता संपत आलेली आहे. संपत आले. आणि त्यांनी सांगोला नगर परिषदेला बी असं अभद्र युती केली. बर. त्यामुळं ही आता दीपक आबा गट आणि शेकाप हा हा. ही युती आम्हाला या जनतेला इथं मान्य नाही. नाही. बर. इथला गट आम्ही युवकांनी ठरवलं आहे संपवून टाकायचा, संपवायचा. बर. मग आता ही तुमचं जे शाजी बापूचं किंवा भाजपच्या इकडे विकास कामाचं काय नियोजन इकडे ह्या भागात? बापूचं काम आहे ना इथं वन साइड काम आहे, म्हणजे चांगलं काम आहे इथं. चांगलं काम. हो. रस्ते असू द्या, तुमचं पाण्याचं असू द्या, बर डीपीचं काम असू द्या, बर बर. सगळं बापूलचा नुसते आदेश दिवस तर काम ओकेच. बर. मग वातावरण काय इकडे भाजपचं काय झालंय का? भाजपचं वातावरण आहे इथं. कारण तो बाहेरचा अखर तर उमेदवार आणायला लागले ते, पण तसं काय वाटतंय का बाहेरचा असल्यास? नाही, बाहेरचा जरी असला तर हा. ते विचारधाराचा आहे आमच्या. विचारांचा विचारा शिवसेना आणि भाजपचा चांगला उमेदवार आहे. चांगला उमेदवार आहे. बर. मग निवडून यासाठी कशा पद्धती प्लॅनिंग किंवा युवकांच्या काय बैठका वगैरे झाल्या का नाही? नाही, आता आमच्यात ठरलंय, हा. बापून जर आदेश दिला, हा. बाबा आपल्याला बीजेपीचं काम काय दिलायच नाही, नाही, युती झाली झालेच नाही. झाले, त्यामुळे काय अडचण नाही इथं. बर बर बर. इथं वन साइड आमचं बुद्धाळ गाव आहे ना, हा. 70% होते वनवर. भाजप 70%? हो, भाजप शिवसेना 70% 70%. हो. मग शेकापचा इथं बालेकिल्ला आहे, मग ती खरं तर बघितलं तर गाव ते होता पहिला बालेकिल्ला. बर. आता बालेकिल्ला नाही. का बरं राहिला? कारण त्याने म्हणजे उठलं तर सुटलं, कुठं भाजप संघ एखादं जायचं, पुन्हा हा. दीपक आबा युती करायची, बर बर बर. हे म्हणजे जिथल्या जनतेला मान्य नाही. नाही ना. पहिलं दीपक आबाचं कसं काम, आपलं गणपत आबा. गणपत आबाचं काम कसं होतं पहिलं, बर बर. ते कसं विचारधारा होती त्यांची. विचारधारा ते आवडत होती का? ते आवडत होती. आणि आता आहे ती आताचे आमदाराची आपली विचारधारा आवडत नाही. आवडत नाही. नाही. कशामुळे आवडत नाही? हेच राजकारण आलं का, सत्तेसाठी, खुर्चीसाठी, हा. कोणासंग युती करायची, बर. पैशासाठी ह्याच्या मागे युती कर, त्या संग युती कर, असंच करायचं. मग आता हे स्वर्गीय गणपताबांच्या विचारांचा खरं तर म्हणलं तर पाण्यात बुडवतील असं वाटतंय तुम्हाला? 100% बुडवले. हे सांगोलच्या नगरसेवकाला बुडवले आणि आता बी त्यांनी बुडवले दीपक आबा सोबत घेऊन. पण अनिकेत भाईला सुद्धा त्यांनी संपवला चर्चा लोकांनी. काय वाटतंय तुम्हाला? अनिकेत भाईला त्यांचं कसं घरगुती मॅटर आहे. बर बर. बरोबर आहे हा ना. हा हा. ते त्यांनी अनिकेत भाईला संपवत ठरलं, त्यामुळे त्याने त्याला फेकून दिलेलं आहे. म्हणजे त्याला विचारधारात घेतच नाही. घेत नाहीत ना. नाही घेत. म्हणजे माणूस घरातला जर सोडत असेल तर मग मग हे बाहेरचा काय विचार करणार आहे? बर बर. हे सत्तेसाठी सगळं चालू आहे. सत्तेसाठी. सत्तेसाठी. मग सत्तेत म्हणजे एवढी सत्तेचं मोह कशा काय, मला काही कळत नाही. हे सत्तेचं मोह आता कसं आहे माहिती का, त्यांना ते तसं ती चुकून आमदार झालेलं आहे ते. बर. म्हणजे कसं, दीपक आबा आणि शाही बापू उभा राहिले. उभा राहिल्यामुळं ह्या दोघात म्हणजे समीकरणचं म्हणजे हे झालं ना, मत विभागली, बर. त्यामुळे त्यांचं वर निवडून आले, डाव डावला. आता काय झालंय, दीपक आबा असं आता तिने केली हा 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 हा. बाबासाहेब देशमुखनं. बर 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 बर. हे काय सत्तेसाठीच चालू आहे ना सगळं. बर बर बर. सत्ता पैसे मिळवायची ती. सत्ता पैसा मिळवण्यासाठी. पण मग आता शेकापचे काही लोक किंवा मंडळी म्हणतात की आमचा हा बालेकिल्ला आणि आम्ही आबा देतच राखणार. बालेकिल्ला जुना होता बालेकिल्ला, आता नाही. आता युवकांनी मनावर घेतलंय, हे सगळं सत्तेसाठीच चालू आहे. बर. मग इथं आपलं कसं आहे, बापू आपल्या कसा विकासाचं काम करते आणि त्यात अजून आपलं बाळासाहेब केदार हा. हे आल्यामुळं अजून विकासाला गती लागणार आहे. बाळासाहेब केदारांची काय क्रेज वाढली का इकडच्या भागातली? 100% वाढले. वाढले. 100%.
मग तयारी कशी आहे त्यांची जोरदार चालू आहे का तुम्हाला बैठकीला वगैरे काय बोलवलं का काय? नाही नाही, आता आजच्या पण बैठक चालू होतील त्यांची. उद्याला? हो. पण सगळे तुम्ही तरुण म्हणजे त्या पद्धतीने चालले तरुण आम्हीच वन साईड भाजप आणि शिवसेना पाठीमागे त्यांच्या. वन साईड करा. वन साईड, कारण राज्यातच वन साईड चालू आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे इथं काय आपले गावात वन साईडच असणार आहे. बर बर. हं. मग इथं म्हणजे आता बघितलं तर तिकडं भाजपचा उमेदवार दिलाय. मग आता या चोपडी गटात दीपक आबांना खरं तर तो गट वाटण्याला गेला अशी चर्चा आहे. हं. मग तिकडून जर प्रतिस्पर्धी त्यांचा दिला दीपक आबाला जर दिला प्रतिस्पर्धी, हा तर आपलं बाळासाहेब केदार वन साईड येणार इथं. मुसट येणार. वन साईड येणार, कारण शेकअपचा गट नाराज होणार. बर दीपकाला सीट सुटल्यामुळे, कारण हे शेकअपचा पालिकेला पहिला. बर असं म्हणत होते. आता तुम्ही म्हणता की नाही राहिला पण. आता राहिला गे, पण ते शेकअपची जनता नाराज होणार ना. हा हा दीपक आबाला सीट सोडल्यावर इथं बर 100% नाराज होणार. नाराज होतील. नाराज होते आणि ते भाजपला फायदा होणार आहे. पण ह्या दोघांच्या युतीवर काय काय वाटते तुम्हाला? ह्या बाबासाहेबांना दीपक आबाजी रात्री त्यांनी युतीची घोषणा देखील केली आहे. युती झाली म्हणजे त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्याचं झालंय. स्वतः पायावर दंड मारलाय. 100%. बर. मग आता चोपडी गटात मग ह्या वेळेला काय काय फुलवायचा विचार चाललाय तुमचा? मग आता कमळ फुलतं वाटते काय? कमळ 100% फुटणार. बर. आणि त्यात बापून जर शब्द दिला हा. मग तर 101%. नाही, बापून जाहीर केली काल हा. सोलापूरमध्ये जाहीर केली. 101% फुलणार येतं का? बोलणार आहे. फक्त आम्ही उमेदवाराचे वाट म्हणजे कोण आहे आता बघायला. जाहीर पण केली की त्यांनी भाजपकडून बाळासाहेब केदार म्हणून. नाही, आज कळणार ना आपल्याला. बर 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 बर. नॉमिनेशन म्हणजे अर्ज कोणाच राहते. हा 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 हा. आता मग चोपडी गटात सध्या वातावरण काय वाटतंय? हवा कोणाची आहे सध्या? शहाजी बापू. शहाजी बापू. हम्म. पण उमेदवार भाजपचा आहे. नाही शहाजी बापूची हवा होणार. हवा होणार. हवा होणार. बर. कशामुळे एवढं बापूवर प्रेम कशामुळे? बैलगाडी क्षेत्रामध्ये माझं वडील मृत्यू झाला त्यांचा. बैलगाडी क्षेत्रात हम्म. का हो? कसा? की बैलगाडी शर्यतीमुळे. शर्यतीमुळे. हम्म. मग तुम्ही शर्यतीचं काय नाद आहे का तुम्हाला? नाही नाद कोणाला नाही. हा. अचानक वडील बघायला गेल्यामुळे त्यांचा अपघात झालेला आहे. कुठं? शिरडून. कुठलं शिरडू? बोरगाव. म्हणजे मिरज मधलं? हम्म. बर बर बर. काय झालं होतं? त्यावेळी शिर्ती बघायला गेल्यामुळे बैलगाडी धडकली वडिलाला. म्हणजे उभं राहिल्यावर? हा उभा राहिली. चॅपेत उभा राहिली ती. आणि बैलगाडी कशी काय आली अंगावर? ती अशी पळवाई घेऊन चालली होती. हा. भय केली. बैल बैल बैल. भय बर. केली. हा हा ती हा. डायरेक्ट वडिला अंगावर अटॅक झाला. बर. मग काय दवाखान्यात असतो काय? दवाखान्यावर जाऊस तर मृत्यू झाला होता. म्हणजे काय हाड वगैरे काय म्हणजे असं काय प्रॉब्लेम झाला का? मेन मेंदवाला लागलो ना. बर बर. बैलगाडी गेली का डायरेक्ट? हा. बर 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 बर. त्यावेळी मुक्ताप्पा करांडे, हा. बाबू करांडे हा 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 ह्या दोघांनी मिळून हा. शहाजीबापू पाशी नेलं मला. हा हा हा. आणि तिथे असं असं माझं जरा म्हणजे गरीब परिस्थिती आहे हा, असं तसं व्यवसाय सांगितलं. काय करताय तुम्ही? शेती. शेतीच करताय काय? हम्म. शेतात काय असते? शेती असं रोजगार. रोजगारानं बरोबर जातो. बरोबर आणि बरोबर. त्यावेळी ह्या दोघांनी काय केलं, बापूला सांगितलं की असे असे आमच्यात एकच घर आहे. हा. एकच कुटुंब आहे चव्हाण यांचं. हम्म. मग असं त्यांनी सांगितलं बापूला ह्यानाला जरा काहीतरी मदत हवी. हा हा. मग बापू म्हणलं करून टाकू ह्यानाला 4-5 लाखाचं. मग बापू त्यावेळी- म्हणले? हा त्यावेळी बापून 5 लाख रुपये आपल्याला दिले. 5 लाख दिले? 5 लाख दिले. बर. मिळाली का मदत? मिळाले. बर. हातात दिले हातात. मग आता इथं बघितलं तर भाजपचा उमेदवार तिथं उभा केलाय चेतन केदार म्हणून. हम्म. काय त्या दोघांची हवा आहे. शहाजी बापूजी, आहे चेतन का? केदारची फुल फुल आहे. फुल हवा आहे. शेकापचा इथं बाली केलाय की? तिथं काय चालत नाही इथं. चालत नाही. हे, बर 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 बर. हम्म. मग ह्या वेळेला काय तरुणांनी काय ठरवलंय का इथं? काय बैठका वगैरे काय झाल्या? झाले त्यांना. काय झाले? इथं बापू ह्यांची हवा होणार. हवा? जास्त. हा. त्यांचा कोण का ते उमेदवार तिकडे भाजप युती कोण होते? कोण त्यांनी काय सांगितलं? येईल. हा काय बी होते पण इथं बापूच हवा. बर बर. हम्म, पण बापू- कारण काल लोक जी राजकीय मंडळी आहे ती सांगते की बुद्ध्याळ असेल किंवा ह्या भागात आमचं खरं तर बघितलं तर शेकापचा बाली केलाय म्हणून सांगतात. बापूच इथं होणार. बापू. दादा तुमचं नाव काय? मुक्ताप्पा शिवाजी करांडे. करांडे. म्हणजे तुमचं गाव कुठलं? करंडवाडी येते. करांडेवाडी का? करंडवाडी. बर बर बर. काय वातावरण काय इथलं? वातावरण 1 नंबर. शिवसेना भाजप राहील. शिवसेना भाजप. भाजप कशामुळे राहील? काम बोलते ती काम आहे ते. बापूने 2.5 कोटीचा रस्ता जुजारपूर करंडवाडी फाटा हा. इथं गावरवाडी रोड पर्यंत घेतला. 2.5 कोटीचा हा. सभा मंडप घेतलं. 1 कोटीची टाकी घेतली. हा. परत 2 सभा मंडप घेतले. 10-10 लाखाची. गावात जेबीमवाल्याला सभा मंडप दिलं. हा, हा. सिमेंट कॉन्क्रीट रोड. हा, हा, हा. सांगेल ते अडचणी गरीबाजी कुठं आमचं गेलेलं एक हे ते असा माणूस आहे की माघारी येत नाही. बापूंच्या पासून कामच करून येतो. युती. 1 नंबर काम असल्यामुळं सगळे आम्ही पहिलं सगळं हम्म, हम्म. शकापचं वातावरण होतं. शकाप होतं. बर. हा. त्यानुसार पूर्ण शकाप बऱ्यापैकी संपुष्टात. आताच लिडिंग बघा जे ह्याचं नगर बरं. ह्याचं होतं ते विधानसभेला काय झालं? विधानसभेचं
तिथं आता लिडिंग आहे आमचं तिथनं जवळ लिडिंग आहे. बर 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 मग बापूच वातावरण झाले भाजपचं. बापू भाजप बापूने भाजपचं म्हटलं तर आम्ही भाजप बापू हे वर्ण युतीच आहे युतीच ना. आहे हा हा, हा. बरोबर बापूची कट्टर माणसं आम्ही बाकीचा विषय काय नाही. मग आता त्यांनी जी उमेदवार उभा केला ह्याचा आम्ही भरपूर मतांना आमच्यातनं लिडिंग देऊ लिडिंग 100%. मग गटातली हवा काय बाहेरचं आजूबाजूचं वातावरण काय चर्चा इकडे ही तिकडे काय चाललंय काय? चुपडी बिपडी ही राहणार लिडिंगच राहणार भाजपचाच उमेदवार येणार आहे. मग शेकापला हो शकापचं काम बोललं तर काहीतरी आहे. काम काय एवढं त्यांनी त्यांच्या पक्षाच्या माणसांनी सांगू द्या की बाबा इथे एखादा नारळ कशाचा पडला बरं. किंवा एखादं काम केलं हे दाखवून देऊ द्या मग ना. गणपत आबांनी केलेली कामं पहिली जुन्या कुठं काळात आहे ती परत म्हणायला जाईल कुठं आहे ती 70 वर्षाची गणपत आपण काम केली होती ही आपण 5 वर्षात केलेली. 70 वर्ष एका बाजूला 5 वर्ष एका बाजूला मोजून सांगू द्या त्यांनी किंवा कागदपत्रावर लावू द्या. बर 70 वर्षात जेवढी झाली तेवढी 5 वर्षात बापून केलेली आहे. 5 वर्षात केली ती म्हणून लोक पहिले शकापच होते इथे बी. बर 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 ही परत आम्ही जे कामात आम्ही उतरलोय स्वतः. हा. मी आता सध्याला चाललोय डेप्युटी सरपंच बी मग आहे. शेकाप मध्ये विकास नाहीच म्हणायचा नाही सांगते आता ती काय दाखवून देऊ द्या ना. आता तुम्ही ती काय बी सांगणार पण दाखवून द्या. विकास दाखवले शेवट आहे का कसा आहे. कारण ते म्हणतात की वन वे खरं तर ह्या भागामध्ये आहे आम्ही आणि शेकापची मुळे मतपेटी दाखवली की कुणाचं काय वनवे काय ते आता आम्ही बोलण्यापासून पेटी सांगेल की त्या दिवशी कोण वनवे बर 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 ती कुठं जाणार आहे का चोरून जाणार आहे का हा हा हा. असा विषय आहे ना. रात्री तुम्हाला माहिती आहे का दीपक आबांची बाबासाहेबांची युती झालेली त्यांची होऊ द्या त्यांची होईल तिकडं. इकडे उमेदवार दिला तर त्याचा काय फटका वगैरे काय बसेल काय काय देखील फटका बसणार नाही. मत पाहिजे ना ग बाबाजी मत असली तर फटका बसेल. नाही ते मग तिकडे त्यांनी दाखवून देऊ द्या. बर आणि बाबासाहेबांची आणि त्यांची दोघांची ताकद लागली तर तरी बी आम्ही लिडिंग नाही गेलो तर तुम्ही म्हणेल त्या एक टांग खाल्ला जातो आम्ही. बर लिडिंग जाणार आम्ही 100-150 मतांना. कोणापेक्षा शकाप राष्ट्रवादी पक्षी म्हणजे तुम्ही लिडिंग जाणार लिडिंग जाणार हेच काय बदल नाही. मग चोपडी गटात हवा आता कोणाही म्हणायला लागेल मग आपल्याला अहो चुपडीत महागंदी ते दोन्ही हे उमेदवार निवडून आले. कोण आलते हे आमचे लवटे बर हा आणि ही बी कुणी आणली होती. आम्ही इथे केली होती इथं गाव लेवलला म्हणून आम्ही काम केलं नव्हतं म्हणून ते आम्ही हातान शिटा पाडल्या होती पहिल्या. कोण कोण होते ते ते हे लवटे सुमंता लवटे का काहीतरी आता पूर्ण नाव बर माहिती बर बर हा हा हा, हा. ते आणि ते बाबर हा, ते आम्ही निवडून आणली होती. म्हणजे दादाशेठ बाबर दादाशेठ दादाशेठ बाबर बाबर हा, हा. हा, हा, हा. ते आम्ही निवडून आणली होती कारण का आम्ही इथं एक तर गाव लेवलला इथे म्हणून आम्ही त्यांचं काम केलं होतं म्हणून ती निवडून आली होती. नाही ते येत नव्हते आता येऊन जाऊ द्या आमच्यातनं लिडिंग त्यांनी घेऊन जाऊ द्या. आता दोघांची ताकद होईल हो म्हणतात म्हणतो मी. दोघाही लागू द्या अजून कुणाही बी लागू द्या. आता इथं सांगोला चौघाही लागली होती काय फायदा आहे. माणसं पाहिजे नको दे बापून सगळ्यांना सापडा सुपच केला फक्त केला का नाही केला केला इथं बी तसं आमच्या गाव लेवलला तर आम्ही करून दाखवू बाकी काही विषय नाही. सापडा सुप करणार हा लिडिंग 110% त्यात बदल नाही. मंडळी आपण बुद्धाळ गावात खरं तर नागरिकांच्या गाठी भेटी घेतोय येथील काही ग्राउंड रिपोर्ट आपण घेतोय आणि याच्या माध्यमातून लोक असतील या राजकीय मंडळींनी केलेला विकास असेल ह्या सर्व गोष्टीचा आपण या माध्यमातून आढावा दिवसभरामध्ये घेणार आहे.